महाराष्ट्रामध्ये खैरलांची हत्याकांड झालं, तसाच हल्ला आज पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्यामध्ये तालुका चिखली, गावाचं नाव आहे शेळगाव जागे. या गावामध्ये आमची माय बहीण उषाताई साळवे ही तिच्या शेतामध्ये पेरणीसाठी गेली होती. तर तिथला गावगुंड शिवाजी किसन शिरोळे पाटील या हरामखोराने तिला अक्षरशः रॉडनं मारण्यात आलं. शरीराचा कोणता भाग नाही की हरामखोरांनी तिच्या शरीरावर मारण्यात आलं. तिच्या गुप्त ठिकाणी अक्षरशः रॉडनं मारण्यात आलं. तिचे 2 हात फ्रॅक्चर आहे, तिचे 2 पाय फ्रॅक्चर आहे. ते आज मृत्यूशी झुंज खेळत आहे. कोण हा हरामखोर? शिवले हा हरामखोर आहे शिवसेना शिंदे गटातला युवा सेना तालुका अध्यक्ष शिवाजी किसन शिराळे पाटील यांनी मारण्यात आलं. का मारण्यात आलं? 2005 मध्ये उषाताई साळवे यांनी आपली मालकी हक्काची जी जागा होती, काही शिक्षणाची अडचण येत होती, गरीब परिस्थितीमध्ये होते, त्यांनी 2 एकर 13 गुंठे ही जागा लता साहेबराव जाधव या लेडीज कॉन्स्टेबल आहे यांच्या नावावर करण्यात आलं. संपूर्ण गावाला हाताशी धरून गावामध्ये गाव सभेमध्ये त्यांनी तो विषय मांडला आणि 70,000 2005 मध्ये ती जागा लता साहेबराव जाधव लेडीज कॉन्स्टेबल हिच्या नावावर करण्यात आली. 2008 मध्ये तिचे 70,000 संपूर्ण पैसे व्याजा सगट वापस करण्यात आले. पण लताताई जाधव हे हरामखोर, हिच्या डोळ्यामध्ये ती जमीन सडली, हिच्या डोळ्यामध्ये ती जमीन खोपली आणि तिने त्या एका मराठा समाजाला हाताशी धरून शिवाजी किसन शिराळे पाटील याच्या नावावर करण्यात आली. हा लढा आज कोर्टामध्ये चालू आहे, चिखलीमध्ये चालू आहे, बुलढाणा कोर्टामध्ये चालू आहे. तरी सुद्धा हा गावगुंड शिरोळे यांनी मागचा पुढचा काही विचार न करता त्या बाईला बेदम मारहाण केली आणि अक्षरशः नग्न करून तिला मारण्यात आलं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणतात की मी महाराष्ट्रातल्या तमाम महिलांचा भाऊ आहे. मग दलित समाजाची महिला तुमची बहीण नाही का? शिंदे साहेब, तुमच्या कार्यकर्ते हे गावगुंड कार्यकर्ते आहे. तुम्ही आमच्या माय बहिणीचे नग्न धिंड काढण्यासाठी तुमच्या पदाधिकाऱ्यामध्ये तुमच्या पक्षामध्ये प्रवेश करून घेतला आहे का? हीच आहे का तुमची जबाबदारी? दलित समाजाची महिला तुमची नाही का? मी तल्या SP ला नम्र विनंती करतोय, लवकरात लवकर ते हरामखोर शिराळे याला अटक करा, नाहीतर अन्यथा राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. त्यामध्ये शिवाजी किसन शिराळे, किसन सुखदेव शिराळे, जिजाबाई किसन शिराळे आणि सुनील किसन शिराळे पाटील हे 4 तिच्यामध्ये आरोपी आहे. आणि 5वी आरोपी आहे लता साहेबराव जाधव, हिला पण सह आरोपी करा. लवकरात लवकर याला शोधून काढा, नाही तर अन्यथा बुलढाणा आणि चिखलीमध्ये राज्यव्यापी आम्ही आंदोलन छेडू. SP आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र विनंती करतोय, लवकरात लवकर या आरोपीला अटक करा, नाही तर पूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि एकनाथ शिंदे, तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे, तुमच्या पक्षामध्ये फक्त भाईगिरी आणि गुंडागिरी, जे गुंड हे हरामखोर फक्त आमच्या माय माऊलीची इज्जत लुटण्यासाठी तुम्ही पक्षामध्ये त्यांचा प्रवेश करून घेतला. तुमचा आणि तुमच्या पक्षातल्या लोकांचा मी जाहीर निषेध करतो. SP ला मी आवाहन करतो, लवकरात लवकर आरोपीला अटक करा, अन्यथा पूर्ण महाराष्ट्र बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. नमो बुद्धाय, जय भीम.